चल the general solution of tan beta is equal to tan alpha. याचं तुम्हाला जनरल सोल्युशन काढायचं आहे बेटा. कशा पद्धतीने जनरल सोल्युशन काढणार बघून घ्या. So firstly write the tan theta as a sin theta divided by cos theta and tan alpha as a sin alpha divided by cos alpha. After that जर क्रॉस मल्टिप्लाय करून जर घेतलात तुम्ही तर हे sin theta cos alpha cos theta is equal to cos theta cos alpha sin alpha या टाइप मध्ये. जर ही जर राईट साइडची जर क्वांटिटी तुम्ही लेफ्ट साइडला घेतलात तर हे काय येईल बेटा sin theta cos alpha minus cos theta sin alpha या टाइप मध्ये. नेक्स्ट लेफ्ट साइड जे आहे टोटल लेफ्ट साइड फॉर्म्युला आहे sin a minus b चा. तो sin theta cos alpha minus cos theta sin alpha म्हणजे sin theta minus alpha या टाइप मध्ये तुम्हाला फॉर्म्युला लिहिता येईल. ठीक आहे. आणि राईट साइड जी आहे राईट साइड टोटल किती आहे बेटा 0. sin 0 ची व्हॅल्यू किती येते बेटा 0 येते त्याच्यामुळे sin 0 आपण लिहिलं. आफ्टर दॅट वी नो दी जनरल सोल्युशन ऑफ sin theta is equal to sin alpha. sin theta is equal to जर sin alpha असेल तर याचं जनरल सोल्युशन काय करता येईल इथं sin बीटा घ्या. ओके तर याचं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू बीटा n बिलॉंग्स टू काय बेटा इंटिजर अशा टाइप मध्ये याचं जनरल सोल्युशन असतं. तर थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू तुम्हाला हे लिहिता येईल बेटा. ठीक आहे. तर n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू 0 तर इंटू 0 असल्यामुळे इथं थीटा मायनस अल्फा इज इक्वल टू n पाय हे आलं आणि थीटा इज इक्वल टू काय बेटा आहे n पाय प्लस अल्फा n बिलॉंग्स टू इंटिजर या टाइप मध्ये आलं. मग तुम्ही हे तीन लक्षात ठेवायचं आहे. sin theta is equal to sin alpha, cos theta is equal to cos alpha आणि tan theta is equal to tan alpha या टाइप मध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. चला एक्झाम्पल बघू आपण. लिहा बेटा एक्झाम्पल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ जनरल सोल्युशन ऑफ tan theta is equal to root 3. Tan theta is equal to root 3. Tan theta is equal to root 3. Okay. So we know that tan च्या कुठल्या अँगल साठी रूट 3 देतात बेटा tan of 60 देतात का tan of 30 देतो 60. Okay tan of 60. Okay tan of pi by 3 is equal to root 3. Okay 60 म्हणजे रेडियन मध्ये काय असेल pi by 3 असेल. ओके so we know that tan of pi by 3 is equal to root 3. क्लिअरली काय लिहिता येईल बेटा tan theta is equal to हे जे रूट 3 आहे याच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल tan pi by 3. इक्वेशनला गिवन इक्वेशनला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन असं लिहिते. Again since what we have the general solution of tan theta is equal to tan alpha is अशा टाइप मध्ये जर काय असेल tan theta is equal to tan alpha असेल काय सांगा बरं जनरल सोल्युशन याचं आता जस्ट सांगितलं मी तुम्हाला. सांगा लवकर. बीटा इज इक्वल टू किती हो बीटा इज इक्वल टू लवकर सांगा. हा n पाय प्लस अल्फा n बिलॉंग्स टू इंटिजर. ओके सो देयरफॉर the general solution of a given trigonometric equation solution of a tan theta is equal to tan pi by 3 याचं जनरल सोल्युशन कसं असेल थीटा इज इक्वल टू लवकर सांगा. हा थीटा इज इक्वल टू सांगा बेटा लवकर. थीटा इज इक्वल टू n पाय चेंज काय होणार बेटा फक्त अल्फाच्या ठिकाणी किती पाय बाय 3. ओके n बिलॉंग्स टू व्हॉट इंटिजर हे रिक्वायर्ड सोल्युशन असेल. एकदम सिंपल आहे याच्यामध्ये काय नाही. सेकंड काय बेटा सेकंड एक्झाम्पल घ्या. cot theta is equal to minus root 3. ओके सो फॉर्म्युला कशामध्ये आपल्याला जनरल सोल्युशन साठी tan theta is equal to tan alpha साठी फॉर्म्युला. ओके सो इथं काय दिलं बेटा cot theta is equal to minus root 3. मग याला कसं लिहिता येईल फर्स्टली कन्वर्ट दिस cot into tan. tan मध्ये कन्वर्ट करा. तर we know that tan and cot are reciprocal of each other so you can write cot theta as a 1 by tan theta. याला आपण कसं लिहिलं बेटा cot theta ला 1 by tan theta लिहिलं. तर रेसिप्रोकल जर घेतला बेटा आपण म्हणजे काय न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या ठिकाणी जर लिहिलं तर हे -1 by root 3 येतो. क्लियर आहे का. ओके हा तर tan theta is equal to -1 by root 3. क्लियर आहे. 1 by root 3 कुठल्या अँगल साठी देतात tan सांगा बरं लवकर. we know that tan 1 by root 3 कुठल्या अँगल साठी देतात बेटा
टॅन ऑफ पाय बाय 6 बरोबर आहे का हो? टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती बेटा 1/√3. पण आपल्याला काय पाहिजे बेटा -1/√3 पाहिजे. क्लिअर आहे का सर्वांना? -1/√3 पाहिजे. मग कुठल्या क्वाड्रंट मध्ये जावं लागेल? इथे या कोण कुठं पॉझिटिव्ह आहे बघा, कोण कुठं निगेटिव्ह आहे बघा बेटा. ओके, तर टॅन जो आहे तो फर्स्ट आणि थर्ड मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड आणि काय बेटा फोर्थ मध्ये हा निगेटिव्ह आहे. लक्षात आलं का सर्वांना? तर टॅन हा फर्स्ट आणि थर्ड मध्ये पॉझिटिव्ह आणि सेकंड आणि फोर्थ मध्ये कसं आहे बेटा या दोन क्वाड्रंट मध्ये हे निगेटिव्ह आहे. म्हणजे पाय मायनस थीटा आणि 2π मायनस थीटा यांच्यासाठी हा कसा आहे बेटा निगेटिव्ह. त्याच्याबद्दल अगोदर येणारा क्वाड्रंट कुठला आहे बेटा पाय मायनस थीटा. मग तुम्ही काय घ्या सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह आहे तर बाय अलाइड अँगल असं घेऊ शकता तुम्ही. बाय अलाइड अँगल tan of पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. सो थीटाच्या ठिकाणी तुम्ही काय यूज करा बेटा π/6 यूज करा किंवा इथं तुम्ही अल्फा सुद्धा घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही. अल्फा सुद्धा घेतला तरी काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कुठलाही यूज करा. ओके, तर जस्ट अल्फाच्या ठिकाणी तुम्ही π/6 ठेवा बेटा. देअरफॉर टॅन ऑफ आपल्याला निगेटिव्ह पाहिजे फक्त. ठीक आहे, तर π/6 इज इक्वल टू मायनस टॅन π/6 या टाइप मध्ये येईल. नेक्स्ट देअरफॉर मग तुम्ही टॅन ऑफ हा पाय मायनस π/6 किती येतो पाय मायनस π/6 क्रॉस मल्टिप्लाय जर केला तुम्ही तर हे 5π/6 येईल आणि हे मायनस तर बेटा हे -1/√3 -1. ओके, सो टॅन ऑफ 5π/6 इज इक्वल टू -1/√3. जस्ट तुम्ही काय करा याच्यामध्ये जे आहे हे जे आहे टॅन थीटा इज इक्वल टू -1/√3. -1/√3 च्या ठिकाणी टॅन 5π/6 ठेवा बेटा. देअरफॉर tan of theta is equal to tan of 5π/6. tan theta is equal to tan 5π/6 या टाइप मध्ये. तर दी जनरल सोल्युशन ऑफ तुम्हाला माहिती आहे बेटा जनरल सोल्युशन कोणाचं आहे? जनरल सोल्युशन ऑफ tan theta is equal to tan अल्फा किती येतं बेटा हे इज थीटा इज इक्वल टू n π प्लस अल्फा n बिलोंग्स टू इंटीजर. जस्ट याचं जनरल सोल्युशन लिहायचं. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ tan of theta is equal to tan of 5π/6. tan theta is equal to tan 5π/6 याचं जनरल सोल्युशन तुम्हाला जर लिहायचं असेल n π प्लस 5π/6 n बिलोंग्स टू इंटीजर या टाइप मध्ये रिक्वायर्ड आंसर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला बेटा. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ राइट क्वेश्चन. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ फर्स्ट क्वेश्चन घ्या त्याच्यामध्ये कोसेक थीटा इज इक्वल टू 2. सेकंड क्वेश्चन लिहा sec theta plus √2 is equal to 0. sec theta plus √2 is equal to 0. तर इथं बघून घ्या बेटा फर्स्ट क्वेश्चन लिहिला आपण cosec theta is equal to 2. cosec theta is equal to 2. cosec theta ला कसं लिहिणार मग 1/sin. ओके, सो राइट cosec theta as 1/sin theta ओके इज इक्वल टू 2. जर तुम्ही जर रेसिप्रोकल घेतलात तर हे 1/2 येईल बेटा. आता मात्र तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. सांगा बरं साइन थीटा काय माहिती आहे बेटा तुम्हाला साइन ऑफ कुठल्या अँगल साठी 1/2 येते तर बेटा हे साइन π/6 इज इक्वल टू 1/2. ओके, तर साइन π/6 इज इक्वल टू 1/2 देतो. देअरफॉर या इक्वेशनला लिहायचं बेटा या इक्वेशनला 1/2 च्या ठिकाणी साइन π/6 लिहा. साइन थीटा इज इक्वल टू साइन π/6. हा तर साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा अशा फॉर्म मध्ये आले. तर द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा इज थीटा इज इक्वल टू काय तर बेटा साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा चं जनरल सोल्युशन सांगा लवकर किती
theta is equal to लवकर n pi plus minus 1 raised to n alpha. N belongs to integer. Okay, so therefore the general solution of sin theta is equal to sin pi by 6. Just अल्फाच्या ठिकाणी pi by 6 आहे. Theta is equal to n pi plus minus 1 raised to n pi by 6. N belongs to integer. Okay. So question number 2. Sec theta plus root 2 is equal to 0. So sec theta is equal to minus root 2. तो sec theta ला कसं लिहिणार बेटा तुम्ही 1 by cos theta is equal to minus root 2. तर cos theta हे minus 1 by root 2. As we know that cos of pi by 4 is equal to 1 by root 2. हा cos कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे हे तुम्ही बघून घ्या. तर cos हा सेकंड आणि थर्ड या दोन क्वाड्रंट मध्ये कसा आहे बेटा निगेटिव्ह आहे आणि फर्स्ट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे. सो निगेटिव्ह असलेला सर्वात अगोदर येणारा क्वाड्रंट कुठला आहे हो तर सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट बाय अलाइड अँगल कसं लिहिणार याला बाय अलाइड अँगल. सेकंड मध्ये चला बेटा cos ऑफ पाय मायनस थीटा मायनस cos थीटा. देयरफॉर cos ऑफ पाय मायनस थीटाच्या ठिकाणी किती हो पाय बाय 4 मायनस cos पाय बाय 4 मायनस 1 बाय रूट 2. ओके, हा जो अँगल सिम्प्लिफाय केल्यानंतर किती येईल तर 3 पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस 1 बाय रूट 2. 3 पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस 1 बाय रूट 2. तर तुम्ही काय करायचं बेटा इथं तर इथं जे आहे हा तर cos ऑफ therefore cos ऑफ थीटा इज इक्वल टू मायनस 1 बाय रूट 2 च्या ठिकाणी काय लिहायचं बेटा इथं cos ऑफ 3 पाय बाय 4 आणि जनरल सोल्युशन तुम्हाला माहिती आहे बेटा cos थीटा इज इक्वल टू cos अल्फाचं जनरल सोल्युशन काय येतं थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस और मायनस अल्फा. n बिलोंग्स टू इंटीजर. डायरेक्टली जर तुम्ही जनरल सोल्युशन दी जनरल सोल्युशन ऑफ cos थीटा इज इक्वल टू cos of 3 pi by 4 is theta is equal to 2n pi plus or minus 3 pi by 4. n belongs to integer. अशा टाइप मध्ये रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ फर्स्ट घ्या त्याच्यामध्ये cos of 2 theta is equal to minus 1 by root 2. Cos 2 theta is equal to minus 1 by root 2. Second, tan of 3 theta is equal to minus 1. Tan of 3 theta is equal to minus 1. आणि याच्यामध्ये थर्ड क्वेश्चन आहे sin of 4 theta is equal to root 3 by 2. Sin of 4 theta is equal to root 3 divided by 2. Okay. So first question घेऊया बेटा आपण cos of 2 theta is equal to minus 1 by root 2. Cos of 2 theta is equal to minus 1 by root 2. So firstly 1 by root 2 कुठल्या अँगल साठी येतं बघा. We know that cos of pi by 4 is equal to 1 by root 2. Is it clear? Okay. cos pi by 4 is equal to 1 by root 2. आणि हा जो cos फंक्शन आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे हो सेकंड मध्ये आणि थर्ड मध्ये. सेकंड मध्ये कुठला अँगल येतो तर इथं पाय मायनस थीटा हे पाय प्लस थीटा. हा निगेटिव्ह असणारा सर्वात अगोदर येणारा क्वाड्रंट कुठला आहे सेकंड. त्याच्यामुळे आपण अलाइड अँगल कुठला घ्यायचा बेटा सेकंड क्वाड्रंट मधला घ्यायचा बाय अलाइड अँगल. हा काय बेटा cos ऑफ पाय मायनस थीटा is equal to minus cos theta. So therefore cos of pi minus pi by 4 is equal to minus pi cos pi by 4 is equal to minus 1 by root 2.
तर याला जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलात तर हे 3π/4 इज इक्वल टू हे म्हणजेच कॉस ऑफ 3π/4 इज इक्वल टू -1/√2 अशा टाइपनं. तर जे काही स्टार्टिंगला दिलेलं इक्वेशन आहे कॉस 2 थीटा इज इक्वल टू -1/√2 जस्ट -1/√2 च्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बेटा कॉस ऑफ 3π/4 लिहायचं आहे. हिअरफॉर कॉस ऑफ 2 थीटा बघा बघा कॉस ऑफ 2 थीटा इज इक्वल टू कॉस ऑफ 3π/4. नेक्स्ट द जनरल सोल्युशन तुम्हाला माहित आहे द जनरल सोल्युशन ऑफ cos of theta is equal to cos of alpha is theta is equal to किती येतो हे 2n pi plus or minus alpha n belongs to integer. So therefore the general solution of cos of 2 theta is equal to cos of 3π/4 is तर अल्फाच्या ठिकाणी फक्त 3π/4 ठेवायचं बेटा इथं is 2 theta is equal to ठीक आहे 2 theta is equal to 2n pi plus or minus 3π/4. तर तुम्हाला थीटाची व्हॅल्यू काढायची आहे तर थीटाची व्हॅल्यू काढण्यासाठी हा जे काही 2 आहे मल्टिप्लाय असलेला तो डिवाइड मध्ये घेऊन चला. तर इथं जर डिवाइड केलं तुम्ही तर n pi plus or minus 3π/8 n belongs to integer तर theta is equal to किती आलं n pi plus 3π/8. Right, second question tan of 3 theta is equal to -1. अगोदर 1 कुठल्या अँगल साठी येतं बघा बघा tan तर we know that tan of π/4 is equal to 1. tan हा जो काही फंक्शन आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह आहे तर सेकंड आणि फोर्थ. अगोदर येणारा कुठला क्वाड्रंट आहे बेटा सेकंड. ओके तर पाय मायनस थीटा त्या क्वाड्रंट मध्ये अँगल अलाइड अँगल असेल तर बाय अलाइड अँगल राइट बाय अलाइड अँगल tan of pi minus theta is equal to minus tan of theta. Therefore tan of theta च्या ठिकाणी फक्त काय ठेवायचं बेटा π/4 minus tan of π/4 is equal to -1 अशा टाइप मध्ये जस्ट क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इथं 3π/4 is equal minus tan of 3π/4 is equal to किती हो -1. तर -1 च्या ठिकाणी तुम्ही काय ठेवणार आता स्टार्टिंगला इक्वेशन जे दिलेलं आहे tan 3 theta is equal to काय ठेवणार बेटा tan of 3π/4. ओके तर जनरल सोल्युशन therefore the general solution of जनरल सोल्युशन काय येईल बेटा इथं सांगा बरं लवकर ऑफ tan theta is equal to tan alpha is काय असेल जनरल सोल्युशन theta is equal to n pi plus alpha n belongs to integer. Okay so similarly the general solution of tan of 3 theta is equal to tan of 3π/4 is 3 theta is equal to n pi plus 3π/4 n belongs to integer. आणि जर तुम्ही जर डिवाइड करून टाकलात तर थीटा इज इक्वल टू काय आन्सर येईल बेटा n pi/3 आणि प्लस π/4 n belongs to integer. हे कॅन्सल झालं बघा. theta is equal to n pi/3 plus so sine of 4 theta is equal to √3/2. So as we know that sine of π/3 is equal to √3/2. Okay so instead of writing √3/2 you can write sine π/3. Therefore sine 4 theta is equal to sine π/3
the general solution of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. N belongs to integer. The general solution of sin theta is sin 4 theta. Sin 4 theta is equal to sin pi by 3 is 4 theta is equal to किती बेटा है n pi प्लस मायनस 1 रेस टू n pi by 3. आणि जर तुम्ही 4 न जर डिवाइड करून टाकला तिथं दोन्ही साइडला तर थीटा इज इक्वल टू n pi by 4 प्लस मायनस 1 रेस टू n pi by 12. n belongs to integer. n belongs to काय बेटा integer असेल. ओके ठीक आहे. सोल्युशन कशासाठी बेटा दी जनरल सोल्युशन ऑफ बघा फर्स्ट काय इथं साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर जर अल्फा असेल तर याच्यासाठी जनरल सोल्युशन आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. n बिलॉंग्स टू थीटा. सेकंड जो आहे कुठला cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा. सेम याचा सुद्धा जनरल सोल्युशन सेमच आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. n बिलॉंग्स टू इंटीजर. कन्फ्युजन कशामध्ये होऊ शकतं tan थीटा इज इक्वल टू tan अल्फाला कसं आहे बेटा जनरल सोल्युशन भावने tan थीटा इज इक्वल टू tan अल्फाला जनरल सोल्युशन कसं आहे थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. n बिलॉंग्स टू इंटीजर. इथं sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फाला थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फाला थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस अल्फा. n बिलॉंग्स टू इंटीजर. आणि लास्ट थर्ड वन दॅट इज tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर अल्फा. हे जे आहे याच्यासाठी जनरल सोल्युशन कसं आहे बेटा सेम. n बिलॉंग्स टू व्हॉट इंटीजर. आता नेक्स्ट अजून एक महत्त्वाचं बघायला लागतं. हे झालं sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू sin स्क्वेअर अल्फा. cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू cos स्क्वेअर अल्फा आणि tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय बेटा tan स्क्वेअर अल्फा. नेक्स्ट काय cot स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये जर आलेला असेल तर त्या cot स्क्वेअरला 1 बाय tan स्क्वेअर लिहायचं. sec स्क्वेअर आला तर 1 बाय cos स्क्वेअर आणि cosec स्क्वेअर आला तर 1 बाय sin स्क्वेअर. अशा फॉर्मॅट मध्ये घेऊन तुम्ही याच टाइप मध्ये जनरल सोल्युशन यूज करू शकता. ठीक आहे. सो राइट दिस वन एज अ नोट. The general solution of find the general solution of first question आहे 4 cos square theta is equal to 1. second question आहे 4 sin square theta is equal to 3. आणि third question आहे tan square theta is equal to 1. okay so right first question आपण घेतला बेटा. okay first question is 4 cos square theta is equal to 1. cos square theta is equal to 1 by 4. बरोबर आहे का हे. चला पुढे इकडे लक्ष द्या. cos square theta is equal to या 1 by 4 ला आपण 1 by 2 होल स्क्वेअर असं लिहू शकता. आणि तुम्हाला माहित असेल बेटा cos च्या कुठल्या अँगल साठी 1 by 2 देतोय cos pi by 3 is equal to 1 by 2. so this equation can be written as cos square theta is equal to cos of pi by 3 whole square, or this can be written as cos square theta is equal to cos square pi by 3. बघा समजलं का सर्वांना याच्यामध्ये काय डाऊट आहे का. ओके सो जस्ट cos pi by 3 ची व्हॅल्यू किती बेटा 1 by 2. 1 by 4 ला आपण कसं लिहिलं 1 by 2 होल स्क्वेअर. सो 1 by 2 च्या ठिकाणी आपण cos pi by 3 असं ठेवलं आणि cos square theta is equal to cos square pi by 3 असं. बरोबर आहे. द जनरल सोल्युशन ऑफ काय माहिती आहे आपल्याला द जनरल सोल्युशन ऑफ cos square theta is equal to cos square alpha is theta is equal to किती हवं जनरल सोल्युशन लवकर सांगा इथं बघून घ्या. हां सेकंड वाला तर theta is equal to n pi plus or minus alpha. n belongs to what integer. therefore the general solution of cos square theta is equal to cos square pi by 3 is theta is equal to
एन पाय प्लस ऑर मायनस फक्त त्या अल्फाच्या ठिकाणी पाय बाय 3 ठेवायचं बेटा. एन बिलॉंग्स टू इंटिजर. So write second question. 4 sin square theta is equal to 3. तर sin square theta is equal to किती हो? 3/4. आणि जर सपोज तुम्ही याला कसं लिहिला तो √3/2 होल स्क्वेअर जर लिहिला तर काही प्रॉब्लेम आहे का? √3 चा स्क्वेअर किती हो? 3. 2 चा स्क्वेअर किती हो? 4. ओके. सो sin square theta is equal to हे बघून घ्या बेटा. √3/2 कुठल्या अँगल साठी देतो बेटा? साइन कुठल्या अँगल साठी देतो? sin π/3 is equal to √3/2. Is it clear? So you can write this √3/2 as sin π/3 whole square, since sin π/3 is equal to √3/2. Okay. तर हे कशा पद्धतीने लिहिणार आपण? sin square theta is equal to sin square π/3. Okay, the general solution, right? The general solution of sin square theta is equal to sin square alpha is theta is equal to n pi plus or minus alpha. n belongs to integer. बघून घ्या. सेमच आहे की बेटा, सोल्युशन सर्वांचं सेमच आहे. ठीक आहे. तर इथं बघून घ्या. Therefore the general solution of sin square theta is equal to sin square π/3. याचं जनरल सोल्युशन कसं असेल बेटा? इज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस π/3. n बिलॉंग्स टू इंटिजर. अशा टाइप मध्ये याचं रिक्वायर्ड सोल्युशन असेल. So third question is tan square theta is equal to 1. So tan square theta is equal to 1 च्या ठिकाणी किती लिहिणार बेटा? tan π/4 ची व्हॅल्यू 1 असते. तर tan π/4 किंवा यालाच आपण असं लिहू शकतो. ओके, 1 स्क्वेअर असं लिहू शकतो बेटा. ओके. सो tan square theta is equal to tan π/4 होल स्क्वेअर. या टाइप मध्ये तुम्ही लिहू शकता. और यू कॅन राइट दिस वन ॲज tan square π/4. आणि जनरल सोल्युशन तर तुम्हाला माहिती आहे बेटा, tan square theta is equal to tan square alpha. So the general solution of tan square theta is equal to tan square alpha is theta is equal to n pi plus or minus alpha. n belongs to integer. Therefore the general solution of tan square theta is equal to tan square π/4 is theta is equal to n pi plus or minus π/4. ओके, खूप सिंपल आहे. n बिलॉंग्स टू काय बेटा? इंटिजर. याच्यामध्ये काय डाऊट? नो डाऊट. लिहा फर्स्ट.